येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एक वार ह्या आजच्या सायंकाळच्या अभ्यासक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. मला माहीत आहे की आपल्या आयुष्यामध्ये त्रास, संकट आहेत, कला आहेत, समस्या आहेत, पण त्या सर्वांमध्ये येशू ख्रिस्त आपल्या संती आहे, म्हणून आपण देवाचे गौरव करूया, त्याच्या नावाला मान महिमा देऊया. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही येता त्यावेळेस आम्हाला एक प्रेरणा मिळते, कारण की वयोवृद्ध लोक जर आपल्यामध्ये असतील तर तो एक आधार असतो. मला अजून आठवतं की ज्यावेळेस मी 2 चाकी गाडी चालवायला शिकलो सुरुवातीला, त्यावेळेस मी खूप घाबरायचो. 1993 ची गोष्ट. पण ज्यावेळेस माझे वडील पाठीमाग बसायचे त्यावेळेस अजिबात काय काळजी नसायची. तर वडिलांचा आशीर्वाद तो नेहमीच, वडील असतात आणि वडीलधारी लोक आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कळपामध्ये असले तर तो फार मोठा आशीर्वाद असतो. किती जणांना ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत त्याचं अनुकरण करणं तुम्हाला वाटतं की कठीण आहे? ज्यांचा विवाह झालाय त्यांच्यासाठी नाही आहे, पण ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्यासाठी. वाटतं का तुम्हाला की हे सोपं आहे जे शिकत आहोत ते? फक्त लोकांना जर कळालं की देवाच्या वचनामध्ये विवाह कसा पार पाडायचा, बहुतांश लोक म्हणतील की विवाह करू का नको. आता एवढ्या सर्व गोष्टी परमेश्वरानं आपल्याला का सांगितलेल्या? अगोदर विवाह होत नव्हते का? होत होते. तरी देखील देवाची इच्छा काय आहे की एवढ्या सगळ्या पातळ्या, एवढ्या सगळ्या गोष्टी एका पातळीमध्ये, एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. कारण की देवाला माहित आहे की जर चुकीच्या व्यक्तीसंती विवाह झाला तर दररोज त्या व्यक्तीला किती त्रास, संकट होतो. म्हणून देवाची इच्छा आहे की कुठेही त्रास, संकट नको, कारण की विवाह आणि परिवार हे कोणाला दर्शवतं? विवाह कोणाला दर्शवतं? विवाहामधलं नातं कोणाला दर्शवतं? आपलं देवामधलं नातं. परिवार कोणाला दर्शवतो? हा, बरोबर आहे, काहीतरी सांगितलं होतं. बरं मंडळी, आणखी कोणाला दर्शवतो? परिवार स्वर्गाला दर्शवतो, स्वर्गाला. म्हणजे तुम्ही परिवारामध्ये कसे आहात, जर तुम्ही सुखी समाधानी आहात तर तुम्ही स्वर्ग कसा आहे ते लोकांना दर्शवतो. म्हणून ह्या ठिकाणी आपण खूप गांभीर्याच्या गोष्टी शिकत आहोत आणि आपण काय करूया, पुन्हा एक वार देवाला विनंती करूया की ह्या गांभीर्याच्या गोष्टीमध्ये त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. कारण की काय आहे, आपण स्वतःच्या ताकदीमध्ये, स्वतःच्या बुद्धीमध्ये ह्या सर्व गोष्टी शिकू शकणार नाही. आपल्याला देवाचं मार्गदर्शन आणि त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नक्कीच लाभो अशी प्रार्थना करूया. गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. महान थोर सेनाधीश परमेश्वर देवा, आमच्या सर्वांच्या नाखिल विश्वाच्या उत्पन्न करत्या प्रभू, आठवडाभर आम्हाला तुम्ही सांभाळलेला आहे. आमच्या आयुष्यामध्ये त्रास, संकट आहेत, समस्या आहेत, तरी देखील तुम्ही आमच्या संगती राहिला. आजचा हा शाबात दिवस तुमच्या नामस्मरणामध्ये आम्हाला दिला. जरी आम्ही शाबातामध्ये शेवटच्या क्षणामध्ये असलो तरी देखील हा शाबात आमच्या आयुष्यामध्ये आणखी काही वेळ टिकावा म्हणून आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. आमची इच्छा आहे, आमची प्रार्थना आहे की तुम्ही तुमची हजेरी आज आमच्यामध्ये लावावी, तुमच्या पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं. जसं तुमचं वचन सांगतं की जे वचन तुम्ही बोलता, जे वचन तुम्ही तुमच्या मुखातून येतात, ते शब्द, ते वचन कधी तुमच्याकडे परत वायफळ येत नाहीत. ज्या गोष्टीसाठी बोलले जातात त्या गोष्टी ते पूर्ण करतात. म्हणून विनंती आहे की जे वचन आज आम्ही शिकणार आहोत ते मी न बोलता तुम्ही आमच्या संगती बोला. तुमचा मधुर आवाज पुन्हा एक वार आमच्या कानी पडू दे. तुमचं अंतकरण जे आहे त्या अंतकरणासंगती आमचं अंतकरण जोडलं जावं. आमचे विचार आणि तुमचे विचार एक होऊ देत म्हणून कळकळीची नागराची विनंती करत आहोत. जर आमच्या अंतकरणामध्ये पाप असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, मत्सर असेल, कोणत्याही प्रकारचे दुर्गुण असतील तर परमेश्वरा, तुमचं वचन आमच्या अंतकरणामध्ये पोहोचणार नाही. म्हणून आमचं अंतकरण शुद्ध करा. तुमच्या इच्छानुसार ते पवित्रतेने भरून जाऊ दे. तुमचं वास्तव्य आमच्या अंतकरणामध्ये उतरू दे, जेणेकरून जे काय आम्ही शिकत आहोत ते तुमच्या गौरवासाठी आणि आमच्या आध्यात्मिक आणि आमच्या परिवाराच्या आध्यात्मिक लाभासाठी असू दे. इथून पुढची वेळ आम्ही तुमच्या हाती सोपून देत आहोत. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. तुम्हीच पुसलं नाही, तुम्ही सांगा काय होते. हा,
बरोबर आहे. हा, प्रेम आणि संयम, फार छान. चुकत असेल तर कृपा करून काय करा, दुरुस्ती करा. बर, ठीक आहे. प्रेम आणि संयम सर्वांना कळाला. म्हणजे थोडक्यात काय, की ज्या गोष्टीविषयी आपण विचार करत आहोत, थंड आणि शांत डोक्याने विचार करायचा, घाई गडबड अजिबात करायची नाही. लाल बत्ती हिरवी बत्ती जे आहे म्हणजे काय, आज्ञापालन जे आहे ते आज्ञापालन जमलं पाहिजे. जो व्यक्ती आज्ञापालन करत नाही त्या व्यक्तीनं पुढं पायरी का चढायची नाही. बर, पहिली पायरी सांगा दादा तुम्ही. पहिला प्रश्न काय विचारायचा? लग्न माझ्या आयुष्यामध्ये आहे किंवा नाही. बर, ठीक आहे. समजा लग्न आहे, मग काय करायचं? हा, तयारी. ह्याच्या इथं का स्वतः तळच्या बाजूला स्वतःची तयारी. तयारीमध्ये 3 मुद्दे सांगा. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक. शारीरिक मध्ये एक उदाहरण सांगा. निरोगी शरीर पाहिजे, म्हणजे जर रोगराई असेल एखाद्या व्यक्तीला तर ती रोगराई दुसऱ्याला जाऊ नये याची दक्षता. बर, ठीक आहे. मानसिक विषय एक सांगा. दादा तुम्ही सांगा की आध्यात्मिकरित्या. आध्यात्मिकरित्या तो व्यक्ती कसा पाहिजे? 5-10 मिनिटं बायबल वाचलं, 5-10 मिनिटं प्रार्थना केली, कसा पाहिजे आध्यात्मिक? जोपर्यंत तो देवामध्ये खंबीर होत नाही त्या दिवसाला, परत एकदा म्हणतोय, त्या दिवशी जो दिवस तो सुरू करणार आहे त्या दिवसामध्ये जोपर्यंत त्याला खंबीर वाटत नाही ना, त्यानं प्रार्थनेतून बाहेर यायचंच नाही. प्रश्नच मिटला. त्याला जर वाटलं की नाही अजून म्हणाव तशी प्रार्थना झाली नाही, म्हणाव तशा गोष्टी झाल्या नाहीत, प्रार्थना करत राहायचं. हा, जर कोण आजारी पडले त्याला दवाखान्यात न्यायचंय तर गडबडीनं आपण ते करू शकतो, कारण की तिथं आपण ती तातडीची सेवा आपल्याला करायची. पण जर तशी परिस्थिती नसेल तर जोपर्यंत तुम्हाला खंबीर वाटत नाही की बाबा खरंच मला आजच्या दिवसासाठी ताकद मिळालेली आहे, तोपर्यंत प्रार्थनेतून आणि त्या वचनातून बाहेर पडायचं नाही. तुमचं लग्न झालं असू दे अथवा न झालं असू दे, ठीक आहे. आर्थिक बाबतीविषयी आपण काय शिकलो? आर्थिक फक्त पुरुषांविषयी नाही बरं का, फक्त मुलांविषयी नाही, मुलींविषयी पण विचार करायचा बरं का. तर तो किंवा ती आणि काय होतं आर्थिक? सांगा मानसिक. म्हणजे काय? म्हणजे काय उदाहरण सांगा. बरोबर आहे उत्तर. म्हणजे उदाहरण सांगा. बरोबर आहे उत्तर. बरोबर आहे उत्तर. मला उदाहरण सांगा. उत्तर अगदी बरोबर आहे की त्याला समंजसपणा पाहिजे, तिला समंजसपणा पाहिजे, त्याला समंजसपणा. मानसिक म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे का? एखादी गोष्ट अचानक काहीतरी बिघडली तर त्याच्यामध्ये ती किंवा तो गडबडून जातात का की आता काय करू, आता रडू का काय करू का काय करू, असं न करता शांत डोक्याने हे असं झालं ना, काळजी करू नका मी आहे, असं ती किंवा तो म्हणणारा मनुष्य जो आहे तो काय आहे? समंजस आहे. कसा आहे तो नुपूर दीदी?
समंजस. बर, ठीक आहे. ह्या पायरीनंतर तयारी झाली आहे, मुलगाची मुलगीची तयारी झालेली आहे किंवा ते तयार आहेत, मग पुढची पायरी काय? मुलगा मुलगी शोधणे. इथं जसा एक प्रश्न आहे ना महत्वाचा, तोच एकच प्रश्न आहे यार, एकच प्रश्न आहे आणि तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा किती महत्वाचा आहे ना, लग्न आहे का नाही, नाही तर पुढे काहीच नाही, तसा तो प्रश्न. बर, आणखी काय उत्तर आहे बघूया, काय प्रश्न आहे ते. प्रश्न आहे बरं का तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मगच आपल्याला पुढे जायचं. काय वाटतं, काय ह्या ठिकाणी पायरी असेल? तयारी झाली, मुलग्याची असू दे मुलगीची असू दे, तयारी झालेली आहे. पुढं काय? ते विश्वासू बर, ठीक आहे, ते नंतरचा भाग. बर, आणखी काय? मुलगा मुलगी ख्रिस्ती आहेत का नाही ते. बर, हा, आणखी काय? तयारी झाली आहे माझी, पण ही वेळ आहे का माझी लग्नाची करायची, लग्न करायची? म्हणजे काय? कल्पना करा की जिथं तुम्ही राहता त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, तुमची तयारी झाली लग्नाची, मग तुम्ही म्हणाल का हा युद्ध चालू आहे पण आपण लग्न करूया? नाही तर तुमचे वडील आजारी आहेत, दवाखान्यामध्ये तळमळत आहेत, त्यांना पैशाची गरज आहे, त्यांना एका व्यक्तीची गरज आहे, तो जो त्याची सेवा करेल, त्यांची सेवा करेल. तुम्ही म्हणाव का असू दे, आहे ते, आपण लग्न करूया? कोणते कारण असू शकतात ज्याच्यामुळं जरी मुलग्याची मुलगीची तयारी झाली तरी देखील ती वेळ बरोबर असू शकत नाही? कोणती अशी परिस्थिती आहे सांगा? एक मी आजारपण सांगितलं, दुसरं म्हणजे काय सांगा? सांगितलं उत्तर, पण मला जरा स्पष्टीकरण द्या. बरोबर आहे उत्तर, स्पष्टीकरण द्या. लगेच नोकरी असेल तर लगेच लग्न नाही करायचं? मग इथंच आहे अजून, इथं नाही आहे, तुम्ही इथंच आहे, नोकरी नाही तर इथंच आहे. बर, हा, सांगा. एज डिफरन्स हे नाही, तयारी म्हणजे तुमचं वय झाले नाही, तर तुमचं वय आहे लग्नाचे तर सगळं झाले, इकडे सगळी तयारी झाली, तयारीमध्ये काही फरक नाही पडत, पण वेळ ती आहे का याच्यासाठी मी म्हणतोय की काय, कोणती वेळ असू शकते ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता नाही बाबा ही वेळ नाही, मी तयार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ही वेळ नाही. एक सांगितलं मी उदाहरण आजारपणाचं. हा, त्यांनी सांगितलं. बरं, तेच मला म्हणायचं होतं की आर्थिक म्हणजे काय, पैसे म्हणजे काय? बर, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की ह्याला नोकरी आहे, हिला नोकरी आहे, पण तेवढे पैसे लग्नासाठी पुरेसे नाहीयेत, म्हणून तुम्ही काय म्हणता की थोडा वेळ घेऊया, पैसे साठवूया आणि मग ती जी वेळ येईल त्यावेळेस आपण लग्नाचा विचार करूया. ठीक आहे, मग किती पैसे पाहिजे? किती जणांना यादीवर शादी माहित आहे? यादीवर शादी माहित नाही? यादीवर शादी माहित नाही तुम्हाला? एक यादी काढली जाते, इकडच्याने एवढेच पैसे खर्च करायचे, तिकडच्याने तेवढेच पैसे खर्च करायचे, 4-5 लोक बोलवायचं, प्रश्न मिटला, 51 रुपयामध्ये बार उडवायचा. काय म्हणतात त्याला? सामुदायिक नाही, म्हणजे सगळे दोघच असतात. नाही, तो वेगळा भाग. कोर्ट मॅरेज पण करू शकतात. का कोर्ट मॅरेज करावं? कधी लोक कोर्ट मॅरेज करतात? शक्यतो
हे तर घरच्यांचा विरोध काहीच नाही, काहीच नाही. अजून काय कुठं पुढं काहीच गेलो नाही हो, घरांपर्यंत पोहोचलो नाही आपण, मध्यस्थापर्यंत पण पोहोचलो नाही आपण. फक्त आपली तयारी झाली आहे. आपण बघत आहोत किती वेळ आहे का. ही बरोबर आहे का पहिलं ही दुसरं आहे बरं ठीक आहे. ही वेळ आहे का म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या आजूबाजूला जर अशी परिस्थिती आहे ज्याच्यामुळे तुम्ही लग्न करू शकत नाही. उदाहरण 4 वर्षापूर्वीच. हा, तुम्हाला कोरोना झालेला नाहीये, तुम्ही बाधित नाही, पण त्या ठिकाणी काय होतं, जमावबंदी. म्हणून तुम्हाला वाटलं की त्या काळामध्ये लग्न करू नये कारण की लोक जमू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की ती परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये बाकीच्या लोकांचं आरोग्य धोक्यात येतं, म्हणून ती वेळ तुमच्यासाठी योग्य नाही. एक आजारपण, दुसरं अशी सामाजिक परिस्थिती, तिसरं काय युद्धाची पातळी असेल, काय जर असेल तर काय असेल तर. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय किती वेळ आहे का हे बघायचं. म्हणजे सर्व गोष्टी कशा पाहिजेत, अनुकूलित म्हणतात का, अनुकूल पाहिजेत. सर्व गोष्टी कशा पाहिजेत, अनुकूल पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय सर्व गोष्टीमध्ये आपण पायरी पुढे चालवू शकतो. बर, आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कळतं की वेळ पण बरोबर आहे, तर मग काय त्याच्या पुढची पातळी, वेळ पण बरोबर आहे, तयारी पण सगळी व्यवस्थित झाली आहे, मग पुढची पातळी कोणती. अहो मुलगी अजून भेटायची आहे. मुलगी भेटायची मुलगी तर भेटलीच नाही तर वेळ कसं काही. नाही तेच म्हटलं ना, वेळ म्हणजे थोडक्यात काय तुमची तयारी झाली आहे. तुमची म्हणजे थोडक्यात काय की कोरोनाचा काळ आहे, परिस्थिती अशी आहे की तुम्ही स्थळ शोधू पण शकत नाही. नाही गांभीर्याच्या गोष्ट आहे, मी इथं गांभीर्यानं बोलतोय. म्हणून काय म्हटलं मी की वेळ आहे का म्हणजे तुमची तयारी झाली आहे, पण पुढं काय युद्ध पातळीमध्ये आपण विवाहाच्या विषयी विचार करू शकतो का, नाही. म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, म्हणून ही पातळी अजून लांब आहे. लग्न लांब आहे, भरपूर लांब आहे. ह्याच्यानंतर पातळी काय, बर जवळच उत्तर दिले, मुलगी शोधणे. पण मुलगी शोधताना आपण त्याच्याबद्दल काय करतो, हा म्हणजे काय करतो, बरोबर आहे. जवळच उत्तर आहे मध्यस्थी. मध्यस्थी शोधायचे, बरोबर का शब्द, का ती का थी, बरोबर आहे मध्यस्थी. मग मध्यस्थीचे गुणधर्म बघायला पाहिजेत ना. कोणालाही तुम्ही सांगाल का मध्यस्थी, नाही. का नाही सांगणार कोणालाच, कळालं का, बरोबर आहे ना उत्तर. म्हणून जरी तयारी असली तर तो माणूस जो आहे ना मध्यस्थी, तो माणूस चांगला पाहिजे. मग मला सांगा की तुम्ही तुमच्या मुलग्यासाठी मुलगीसाठी कशा प्रकारचे मध्यस्थी शोधाल. बर, त्याचं लग्न झालेलं पाहिजे. मग पाऊल असतं तर पाऊलाला विचारलं नसतं का. बर, तुम्ही ऍडव्हेंटिस्ट आहात, तुमचे नातेवाईक हिंदू आहेत, मग म्हणजे हिंदू लोकांना विचार. बर, गुणधर्म बघूया मध्यस्थीचे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही ख्रिस्ती आहात तर मध्यस्थी कोण पाहिजेत, प्रश्नच नाही. कारण की ख्रिस्ती लोक तुम्हाला सांगतील की तुमच्या मुलग्यासाठी किंवा तुमच्या मुलगीसाठी मुलगा आणि मुलगी योग्य कोण आहे. पण जर लोक हिंदू असतील तर मध्यस्थी ते कोणाला घडतात, हिंदू लोकांना घेतात. मग आता मध्यस्थाचे जे गुणधर्म आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघूया. तर काही वाचतो तुमच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर काय करत आहे, मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारत आहे. बर, देवाच्या वचनामध्ये लिहिले की आपण जर 2 वेळेस प्रार्थना करत असेल दिवसातून, तर विवाहाच्या विषयी विचार करत असताना किती वेळ प्रार्थना करायची, 4. का करायची, त्या प्रार्थनेमध्ये काय प्रार्थना करायची,
त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही काय प्रार्थना करा? 4 वेळेस तुम्ही प्रार्थना करा, 8 वेळेस करा, 10 वेळेस करा. लोकांना खूप आवडेल प्रार्थना करायला त्याच्याविषयी. पण काय मागाल त्या प्रार्थनेमध्ये? लग्नाविषयी म्हणाल तर जो काही जोडीदार मला भेटणार आहे तो आध्यात्मिक असावा. बर, म्हणजे सगळे हे गुणधर्म चांगले असतात. बरं, आणखी कशासाठी प्रार्थना कराल? असावी तर तीच प्रार्थना असावी. आणि जे काही लग्न होणार आहे हा, तर ते प्रभू मध्ये आशीर्वाद आहे. बर, आणखी काय? बरोबर आहे उत्तर. आणखी काय? हा. बर, प्रत्येक पायरीमध्ये देवा तू माझ्या संगती राहा. असं व्हायला नको की सुरुवातीला देव पकडला आणि आपण तयार झालो, देवाला बाजूला ठेवायचं आणि पळायचं. असं खूप लोक तसं करतात बरं का. सुरुवातीला कुठं चर्चलाच ये, सुरुवातीला कुठं गाणीच गा, नाहीतर काहीच कर, आणि मग दाखव की आपण काय झालेलो आहे, परिवर्तित झालेलो आहे. आणि मग त्याच्यानंतर एकदा स्थळ मिळालं की झालं, प्रश्न मिटला. मग तो माणूस कधी दिसतच नाही, डायरेक्ट लग्नाच्या दिवशी. जो मध्यस्थी तुम्ही शोधाल त्याच्यासाठी ते 4 वेळेस प्रार्थना करताना त्याच्यामध्ये ती प्रार्थना करायची की मध्यस्थी देवा तुझ्या इच्छेनुसार पाठवणार. तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला देखील हा अनुभव घडला असेल. मध्यस्थी काय करतात? इकडचा व्यक्ती घ्यायचा, तिकडचा व्यक्ती घ्यायचा, त्यांना काही माहित नसतं त्या लोकांविषयी, फक्त जुळवायचं आणि म्हणायचं की मी लग्न लावलं. बरोबर का चूक? काय काय ठिकाणी मध्यस्थ्याला पैसे मिळत असतात म्हणून काय करतो तो, इकडचा कोणतरी घ्यायचं, तिकडचं कोणतरी घ्यायचं आणि काय करायचं, लग्न लावायचं. मध्यस्थी कोण असावा? मध्यस्थी देवभिरू असावा. म्हणजे काय? आता आपण सर्वसाधारण ख्रिस्ती लोक आहोत, ऍडव्हेंटिस्ट लोक आहोत, आपल्यासाठी मध्यस्थी कोण असावा? बर, शाबात पाळणारा, देवाच्या वचनानुसार चालणारा. म्हणजे काय? बायबल आणि एलेन जी व्हाईटची जी पुस्तकं आहेत त्या दोन्ही वरती विश्वास ठेवून त्या दोन्ही बाळगणारा आणि त्याच्या अनुसार चालणारा हा व्यक्ती तुमचा मध्यस्थी पाहिजे. कारण की खूप काही गोष्टी मी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ना, एलेन जी व्हाईटच्या पुस्तकामधून देखील तुम्हाला सांगितले. मध्यस्थी तो असावा जो मुलग्याच्या बाजूने असेल तर त्याला मुलगा कसा आहे, काय आहे ते माहित पाहिजे. मुलगीच्या बाजूचा असेल तर त्या मुलगीच्या विषयी त्याला माहित पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की बाबा मला असं वाटलं आणि मला तसं वाटलं. असा मध्यस्थी आपल्याला नको. आहेत का तसे मध्यस्थी? एकदा कोणाला तरी मंदिरामध्ये बघायचं, अरे हा, तिकडे जायचं, अरे हा. मध्यस्थी म्हणजे तो देवभिरू पाहिजे, देवाने त्याला निवडलेलं पाहिजे की बाबा हे काम करू शकतो का. सगळेच मध्यस्थी होऊ शकत नाहीत. तुम्ही मला मध्यस्थी व्हायला सांगितलं, मी होणार पण नाही. मला बोलवणच नाही तसं. लोक म्हणतात तुम्ही देशभर जाता, कृपा करून माझ्या मुलगीसाठी, माझ्या मुलग्यासाठी. नाही बाबा, देवानं मला बोलवलेलं नाही ते काम करायला, मी ते कामामध्ये पडणारही नाही. कृपा करून दुसऱ्याला कोणाला तरी शोधा. का? जबाबदारीचं काम आहे. मध्यस्थी म्हणजे भावला भावलीचा खेळ करत नाही तिथं. तो काय म्हणतो, बाबा त्यांचं भवितव्य, त्यांचं आयुष्य, त्यांचं सार्वकालिक जीवन त्याच्यावरती आधारित आहे. म्हणून मध्यस्थी शोधताना कधीही चुकी करू नका. जर तुम्हाला मध्यस्थी माहित नाही तर त्याचा स्वीकार करू नका. मध्यस्थी हा तुम्हाला माहित पाहिजे. कोण आहे तो व्यक्ती, तो माहित पाहिजे. बर, एक म्हणजे देवभिरू पाहिजे, दुसरा म्हणजे काय, देवाच्या वचनानुसार चालला पाहिजे, तिसरा भावाने सांगितलं की त्याला अनुभव पाहिजे. कशाचा अनुभव पाहिजे? विवाहाचा अनुभव पाहिजे. नाहीतर 1 महिना झालाय विवाह करून लगेच त्याला तुम्ही मध्यस्थी ठरवता, तसं नको. जरा त्याला जास्त अनुभव पाहिजे, त्याला चढ उतार आयुष्यामध्ये काय आहेत विवाहाच्या ते माहित पाहिजे, मग तो चांगला मध्यस्थी आहे. महत्वाच्या आहेत ना गोष्टी. म्हणून म्हटलं की ह्या सर्व गोष्टींना पार पाडत असताना नक्की आपल्याला पण कळेल, सगळ्यांना कळेल की बाबा खरंच ते लग्न देवाच्या वचनानुसार आहे का. प्रश्न विचारतो, जमलं तर उत्तर द्या. वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या विवाहामध्ये, ज्यांचा विवाह झालाय, देवभिरू माणूस किंवा मध्यस्थी कोण होता आणि त्यानं बरोबर देवाच्या वचनानुसार काहीतरी केलं का, म्हणजे तुमचा विवाह जो आहे तो पार पाडला का. म्हणजे असं काय की
मध्यस्थी जो आहे तो एका तर पार्टीला, एका बाजूच्या पार्टीला तर जाणणार असावा. गरजेचं नाही की दोन्ही बाजूच्या गोष्टी त्याला माहित आहेत. आता ह्यांच्या बाबतीत होतं देवाची स्तुती असो, पण त्या व्यक्तीला कमीत कमी एक बाजू माहित पाहिजे. मुलगा तर माहित पाहिजे, नाही तर मुलगी तर माहित पाहिजे. मग दोन्ही बाजू माहित होत्या. मग काय काय वेळेस दोन मध्यस्थी असावे लागतात. मुलगीच्या बाजूला एक, मुलग्याच्या बाजूला एक. दोघही कसे पाहिजेत? देवभिरू पाहिजे. दोघही कसे पाहिजेत? अनुभवी पाहिजे. अनुभवी पाहिजे. मग आता मध्यस्थी म्हणजे कोण? मध्यस्थी म्हणजे कोण? एक, सगळे देवभिरू वगैरे सर्व आपण गुण बघितले बरोबर काय? लिहूया ठीक आहे. देव भिरू बरोबर आहे का शब्द? ज्यांना मराठी चांगले येतं ते. पहिलं भी का दुसरं भी? बरोबर आहे. अनुभवी, त्याला अनुभव पाहिजे. कारण की लग्नानंतर त्रास संकट आले तर कुठं जातो आपण? कुठे जातो? हा, मध्यस्थीकडे. बाबा तूच होतास, तूच सही केलीस, तूच अंगठा केलास, ये मदत करायला. म्हणून तो अनुभवी पाहिजे. तो हात सोडून पळून जाणारा नसला पाहिजे. 3, आता ह्या दोन गोष्टी आहेत बरं काय? ह्या दोन गोष्टी आहेत, पण तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात जवळचे मध्यस्थी कोण तुमच्या? सर्वात जवळचे मध्यस्थी कोण असू शकतात? आई वडील. हो, काय एवढा विचार करता आपण? आई वडील शोधू शकत नाहीत का? सर्वात जवळचे पहिले कोणाला शोधायचं? आई वडिलांना शोधायचं. मग कल्पना करा की मुलगा किंवा मुलगी जे आहे ते 7th डे ऍडव्हेंटिस्ट आहेत आणि आई वडील जे आहेत ते हिंदू आहेत. मग काय कराल? अशी असू शकते का परिस्थिती? असू शकते. बर, मग काय कराल? त्या परिस्थितीमध्ये काय कराल? हा, मला नाही कळत. आई वडिलांना सांगाल, पण नाही, सांगायविषयी नाहीये. मध्यस्थी काय करतील ते? आई वडील कोणाला शोधतील मग तुमच्यासाठी, या मुलग्यासाठी? हा, म्हणून काय करायचं? आई वडिलांना मान सन्मान आदर पूर्ण द्यायचा. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. त्यांना म्हणायचं की मी ऍडव्हेंटिस्ट आहे, मी ख्रिश्चन आहे, मला अशाच प्रकारचा मुलगा, अशाच प्रकारची मुलगी पाहिजे. कृपा करून असं कोण असेल तर शोधा. मग आई वडील जर देवभिरू नाहीत, मग काय करणार? आई वडील जर देवभिरू नाहीत तर मग कोणाकडे जाणार? मंडळी. बर, मंडळीचे वडील किंवा पालक. पालक लिहितो शब्द, पालक मंडळी. ठीक आहे, बरोबर का? पालक पण देवभिरू नाही, मंडळी पण देवभिरू. पालकाचंच लग्न कस तरी टिकून राहिले, मग काय करा? देवाकडे नाही, देव सगळीकडे आहे. सगळीकडे देवच आहे. देवाच्या विषयी शिवाय आपण पुढे वाटचाल करत नाहीये. पण देव कोणाला पाठवेल हा प्रश्न आहे थोडक्यात. देव देवभिरू माणसाला पाठवेल, अनुभवी माणसाला पाठवेल, आई वडिलांना पाठवेल, पालक आणि मंडळी. मग कोण? उदाहरण दिलं होतं तुम्ही, मित्र. देवभिरू मित्र, देवभिरू मित्र. मित्र फक्त नाहीत, देवभिरू मित्र आहेत का? देवभिरू मित्र माझ्याकडे आहेत भरपूर. हा, देवभिरू मित्र पाहिजे, बरोबर का? आणखी कोणाच्या आयुष्यामध्ये देवभिरू मित्र आहेत? देवभिरू म्हणजे ते तुम्हाला देवाच्या वचनानुसार सल्ला देतात. एक. बर, नाव नाही सांगू नका. कुठे आहेत ते? कुठे? चर्चमध्ये, मंडळीमध्ये आहे. नाही, मी म्हणतोय तुम्हाला की पालक आणि मंडळी सोडून मित्र. मग ते देवभिरू कसे काय? आपण शिकलो की विश्वासू आणि अविश्वासूचा तीळ मात्र संबंध नाही. तसा म्हणजे काय? तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास बाळगणारा व्यक्ती म्हणजे देवभिरू.
ठीक आहे, ठीक. देवगुरु, बर. म्हणजे थोडक्यात काय, हा जो मध्यस्थी आहे ना, हा मध्यस्थी जर बरोबर असेल तर खूप काय गोष्टी बरोबर असू शकतात, पण हा मध्यस्थी जर व्यवस्थित नाही तर तुम्ही पुढे वाटचाल करायची. मला एक उदाहरण आठवतं की एक मध्यस्थानं मुलग्याला आणि मुलगीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मुलगीला सांगितलं की मुलग्याला सरकारी नोकरी आहे, मुलग्याला सांगितलं की मुलगी फार सुंदर आहे, आणि आले ना एकत्र. ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये, एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी, तो प्रकार घडला. म्हणजे थोडक्यात काय, जसं ऐकलं तसं काहीच नव्हतं दोघांमध्ये. मग मुलगा म्हटला, अरे मला सांगण्यात आलं की मुलगी फार सुंदर आहे पण तसं काय नाही. ती मुलगी पण म्हटली, मला सांगण्यात आलं की सरकारी नोकरी आहे तुझी पण तसं काय नाही. मग त्याला दोषी कोण? मध्यस्थी. काय काय मध्यस्थी काय करतात, इकडे म्हणतात की चांगलं आहे, तिकडेही म्हणतात की काय चांगलं आहे, पण ज्या वेळेस एकत्र येतात ना ते, त्यावेळेस असं कळतं की बाबा असं नाही. आपल्या योजनेनुसार ओढाताण करायची नाही कोणाची. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की ह्या ठिकाणी मध्यस्थी जो आहे तो देवभिरू मध्यस्थी पाहिजे. कल्पना करा की आई वडील नाही आहेत तुम्हाला, अनाथ आहात तुम्ही, पालक आणि मंडळी संपर्क नाही, मग मित्र नाही, मग काय लग्नच नाही, हे कोणच नाही त्यातले, मग काय लग्नच नाही का? काय कराल मग? देवाकडे याचना करायची, म्हणायचं देवा माझ्याकडे आई वडील नाही, मी अनाथ आहे, पालक नाही, मंडळी नाही, मित्र नाही, काय नाही, मी आता कुठे जाऊ? मग देव तुम्हाला अशा अद्भुतरित्या मदत करेल जे आपल्याला काहीच माहित नाही. हजारो मार्ग आहेत. किती? एलएनजीच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की एक त्रास संकट तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना, एक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना, ती समस्या सोडवण्यासाठी देवाकडे 1000 उपाय असतात. किती? 1000 उपाय. त्यातला एकही आपल्याला माहित नसतो. बर, तुम्ही प्रार्थनेवरून सांगितलं म्हणून मला आठवलं. वैयक्तिक प्रश्न आहे, जर वाटलं तर उत्तर द्या, नाहीतर काय हरकत नाही. ठीक आहे, आता ह्याला खूप वेळ लागेल कारण की त्याची पण तयारी नसेल विचारायची, विचार पण करत नसेल तो. मला कोणीतरी सांगितलं तुम्हाला जसा मुलगा पाहिजे, जशी मुलगी पाहिजे, तसं तुम्ही देवाकडे मागा. म्हणजे जर मुलगीची इच्छा आहे की तिला श्रीमंत मुलगा पाहिजे आहे, तसं तुम्ही देवाकडे मागा. असा तुम्ही विचार करू नका अरे श्रीमंत मुलगा देव देईल का. मुलगा जर प्रार्थना करायची तर त्यानं म्हणू नये की देवा मला सुंदर मुलगी मिळेल का. नाही, जसं पाहिजे तशी प्रार्थना करा. एका व्यक्तीनं प्रार्थना केली आणि त्यानं मला सांगितलं की तुम्ही तशी प्रार्थना करा म्हणे. तो म्हणाला की मी 3 महिने प्रार्थना केली. काय, देवा मला अशा प्रकारची अशा प्रकारची अशा प्रकारची अशा प्रकारची मुलगी पाहिजे. 3 महिने सातत्यानं प्रार्थना केली, 4 महिने सातत्यानं प्रार्थना केली, आणि देवानं त्याला जशी पाहिजे तशी मुलगी 99% दिली. किती टक्के? 99. आपल्याला काय वाटतं की नाही एवढंच मागायचं, तेवढंच मागायचं, तेवढंच मागायचं आणि त्यात समाधान राहायचं. देव एवढा मोठा आहे हो, पाहिजे ते मागा ना देवाला, पण एवढंच की ते तुमच्यासाठी योग्य असेल, चांगलं असेल तर देव नक्कीच तुम्हाला. खूप वेळेस काय होतं, आपण मागत नाही म्हणून आपल्याला ते मिळत नाही. काय काय लोक साधी प्रार्थना ठेवतात, देवा तुझ्या इच्छेनुसार मुलगी दे. ही साधी प्रार्थना आहे, त्यांची काही अपेक्षा नसती अशी तशी तशी तो, किंवा तो असा असावा तो तसा असावा, काही नाही. फक्त देवा तुझ्या इच्छेनुसार मुलगी दे किंवा मुलगा दे, प्रश्न मिटला. पण काही लोक नाही देवा मला असंच पाहिजे, नाही देवा मला तसंच पाहिजे. मग देव म्हणतो तुला थांबावं लागेल. ठीक आहे, मी थांबेन. माझ्या एका मित्राचं लग्न एका परदेशातल्या मुलीशी झालं. ती मुलगी ज्यावेळेस भारतात आली त्यावेळेस तिला विचारण्यात आलं की तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस काय प्रार्थना केली. त्यावेळेस ती म्हणाली की देवा माझी सगळी तयारी झालेली आहे, आता मी लग्नासाठी तयार आहे, वेळ पण व्यवस्थित आहे,
कृपा करून मला अशा 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 प्रकारचा मुलगा तू दे. जवळपास तिला 90 ते 99% जसा तिनं मागितला तसा तो मुलगा तिला मिळाला. म्हणून काय करायचं की देवा संती जवळ असलं की देवाला आपण म्हणू शकतो देवा कर ना तेवढं, मग देव त्या गोष्टी करतो. पण एवढंच की ते आपल्यासाठी काय पाहिजे, योग्य पाहिजे आणि चांगलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट राहिली ह्या ठिकाणी मला सांगायची, ती फार गरजेची मला वाटली, आणि ती म्हणजे ज्यावेळेस मी 26-27 वर्षाचा होतो त्यावेळेस नुकतीच सेवा सुरू केली होती, आणि त्यावेळेस मी विवाहाचा विचार करत होतो. तर त्यावेळेस माझ्या एका देवभिरू व्यक्तीनं सांगितलं, जो माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ते म्हटले की कमीत कमी 1 ते 2 वर्ष देवाची सेवा कर, सगळ्या गोष्टी होऊन जातील. जर एखाद्या व्यक्तीला विवाह करायचा असेल तर कमीत कमी त्याने 1 ते 2 वर्ष देवाची सेवा करावी लग्नाच्या अगोदर, मग त्याला बऱ्यापैकी विवाहाविषयी कळेल. पहिलं त्यानं देवासंती आणि देवासाठी कार्य करावं, आणि मग विवाह त्यानं पार पाडला तर ते फार चांगलं होईल. असा नियम नाही, पण जर त्यानं पूर्णपणे सेवा केली किंवा तिनं पूर्णपणे सेवा केली तर त्यांना भरपूर असा अनुभव मिळेल, ज्याच्यामध्ये त्यांना विवाहामध्ये चांगला त्याचा फायदा होईल. बरं का, या तयारीमध्ये आपण तो मुद्दा मांडू शकतो. 1 ते 2 वर्ष देवाची सेवा करायची आणि मग विवाहाच्या विषयी विचार करायचा. बर ठीक आहे. बर, आता मध्यस्थी याच्याविषयी चाललेलं आहे. मध्यस्थी अनुभवी पाहिजे, देवभिरू पाहिजे. थोडक्यात काय की त्याला लग्नाचा आणि विवाहाचा अनुभव पाहिजे. त्याने लग्न लावलेले असावेत, किंवा लग्न जे मोडत आहेत ते लग्न त्यानं परत दुरुस्त केलेले आहेत, अशा प्रकारचा अनुभवी व्यक्ती तो पाहिजे. आई वडील पाळक मंडळी नसेल तर कमीत कमी तुमचा देवभिरू मित्र पाहिजे. कारण की का, मध्यस्थी म्हणजे जो व्यक्ती 2 व्यक्तींना काय करत असतो, एकत्रित आणत असतो. बर, आता मध्यस्थी जो असतो त्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आला, बरोबर, मग तो मध्यस्थी देवभिरू आहे का नाही हे कसं कळणार तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय, लग्नासाठीच फक्त तो मध्यस्थी शोधू नका, तो व्यक्ती तुम्हाला अगोदरपासून माहित पाहिजे. जो व्यक्ती तुम्हाला चांगला माहित आहे आणि जो तुम्हाला चांगला माहित आहे आणि त्याला तुम्ही चांगले माहित आहात, त्या प्रकारच्या व्यक्तीला तुम्ही काय करायचंय, मध्यस्थी घ्यायचं. आहेत का तसे लोक तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला ओळखतात आणि तुम्ही त्यांना ओळखता? नाही नाही, ज्यांचा विवाह झालाय त्यांच्याविषयी बोलत नाही, ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्याविषयी म्हणतोय. तुम्हाला असा व्यक्ती माहित आहे का की जो तुम्हाला चांगला ओळखतो आणि तुम्ही त्याला चांगले ओळखता? आहेत? नाही, बरोबर आहे. काय उत्तर त्यांनी म्हटले की माहित नाही वगैरे, बरोबर आहे, कारण की अजून ते इथपर्यंतच पोहोचले नाहीत, अजून ते हितही पोहोचले नाही, अजून ते हितच असतील कुठेतरी. कारण की देवाच्या वचनामध्ये काय लिहिले, 18-19 म्हणजे टीन्सच्या नंतर 19 म्हणजे 19-20-21 वर्षाचे जे आहेत त्यांनी विवाहाविषयी विचारच करून येत असतात, त्यांना विवाहाविषयी काय माहित. म्हणून ह्या ठिकाणी जरी मी बोलत असलो तर फार दक्षता घेऊन मी बोलत आहे. कोणाच्या डोक्यामध्ये असं जायला नको, आता चला तयारीला लागूया, तसं होता कामा नये. बर, आता मध्यस्थी झाल्यानंतर पुढची पातळी कोणती? लग्न ठरवणे. हा, काय लिहिता येईल तिथे शब्द इंग्लिश मध्ये? कोर्टशिप असं लिहिलंय. कोर्टशिप म्हणजे, बर ठीक आहे, एकत्र येणे. कोण एकत्र येतं इथं? हा हा, कोण? हा, आता मुलगी आणि मुलगा इथं एकत्र येणार. आतापर्यंत तोपर्यंत मुलग्याला मुलगी माहित नाही, मुलग्याला एकमेकांना काहीच माहित नाही. ते आता एकत्र येतील आणि म्हणतील की बाबा अमुक अमुक स्थळ आहे. कुठं आहे?
अमुक अमुक ठिकाणी आहे. काय करतायत हे सगळं बायोडेटा आहे. बरं ठीक आहे, मग आता तुम्ही काय करायचंय, भेटायचंय किंवा बोलायचंय. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. आतापर्यंत अरे कधी 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 कधी. बरं ठीक आहे, एकत्र येणे. एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय प्रश्न विचारणार, काय बोलणार, याच्याविषयी आपल्याला शिकायचं. बोलायला कळालं? ज्या वेळेस मुलगा आणि मुलगी एकत्र येतात, समोरासमोर येतील किंवा फोनवरती बोलतील. सुरुवातीला फोनवरती बोलतील, मग नंतर ते म्हणतील की बाबा एकत्र येऊया. आजकाल फोनवरती पहिलं बोलतात का लगेच एकत्र येतात? का होत सर? हा काय म्हणजे काय जनरेशन म्हणजे मला नाही कळत. बर, सोपा उपाय ते म्हणतात, सोपा उपाय संपर्क साधण्याचा. त्याच्यापेक्षा सोपा उपाय समोर समोर. हा, बोलल्यावर कसं एकमेकांचं कळतं ना बोलणं कसं आहे काय. अहो समोरासमोर भेटायचं का नाही त्यानंतरच करावं. बर, हा म्हणजे थोडक्यात काय, जर फोनवरतीच सुताक जुळलं नाही तर भेटायचंच नाही. पण त्या काळात, जुन्या काळात फोन नव्हते. बसले की झालं लग्नच. एवढे प्रश्न विचारत नव्हते. एकदा बसले की झालं, प्रश्न भेटला लगेच, तारीखच शोधायची डायरेक्ट. पण आता तसं नाही. आता आपल्याला एवढं ज्ञान आहे ना, चुका होता कामा. बर का? बर, त्या ठिकाणी लोक काय करतात, फोनवरती बोलतात. फोनवरती बोलताना काय करायचं, सुरुवात काय सुरुवात कराल फोनवरती बोलताना? हा हा, बर, नमस्कार. नाही नाही नाही, ते नाही म्हणत मी. तुम्ही अभिवादन कराल, नमस्कार वगैरे म्हणाल, पण काय 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 विचारायचं असतं सुरुवातीला, की बाबा मला तुमच्याविषयी कळालेलं आहे आणि बरं वाटतं की आपला संपर्क होत आहे वगैरे वगैरे. मग तुम्ही काय करायचे की त्यावेळेस तुम्ही ते व्यक्तीचे गुणधर्म जाणण्यासाठी एक विशिष्ट गोष्ट अवलंबनायची, त्याचं काय करायचं, अनुकरण करायचं. आता उदाहरणार्थ, मुलगा आणि मुलगी एकत्र बसून बोलत आहेत, सॉरी फोनवरती बोलत आहेत. मग फोनवरती बोलत असताना वेळ ठरवायची. कोणती वेळ, किती वाजता. प्रत्येक मुद्दा मी इथून सांगत आहे बरं का, माझं स्वतःच नाही, इथून सांगा. हा, बर, सकाळची वेळ. थोडक्यात काय की रात्रीच्या वेळेस कोणीही एकमेकांशी संपर्क करायचा नाही. रात्री म्हणजे कधी, 9च्या अगोदर जे काय बोलणं आहे, 8च्या अगोदर म्हणेन तर चालेल, जास्त करून 8च्या अगोदर जे बोलणं आहे ते संपवायचं. का तसं? बहुतांश वेळेस असं झालेलं आहे की 9च्या नंतर जे बोलणं सुरू झालं, मग ते भरकटत 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 वेगळ्याच ठिकाणी ते बोलणं गेलं. म्हणून सुरक्षितता, मुलगीची असू दे मुलग्याची असू दे, सुरक्षितता आध्यात्मिकरित्या बाळगण्यासाठी जे संपर्क आहे, फोनवरती असू दे, पत्र पाठवा, रेकॉर्डिंग करून पाठवा, कसंही पाठवा, संध्याकाळच्या अगोदर, 8च्या अगोदर. बोलायला कळालं का? बर, आता तुम्हाला कसं माहिती की तो व्यक्ती जो तिकडून बोलत आहे किंवा ती व्यक्ती जी बोलत आहे ते बरोबरच बोलत आहे? कसं कळणार? तुम्हाला स्वयंपाक येतो का? अहो तुम्ही खाऊन तर बघा. किती वेळ भेटणार आहे तो मुलगा आणि मुलगी की स्वभाव कळेल? किती वेळ बोलणार आहे ते की लगेच कळेल त्यांना स्वभाव? 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 1 महिना? जर तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव माहित नाही, जोपर्यंत तुमची खात्री होत नाही तोपर्यंत होय म्हणायचं.
संशय आहे ना, संशयामध्ये कधी लग्न करायचं. मला माहित आहे की ज्याच्यांचं लग्न झाले ते म्हणतील की असं काय नव्हतं, पण आहे इथं. आजच्या पिढीसाठी हे फार गरजेचं आहे. आमच्या लग्न ठरलं त्यावेळेला आम्ही पण 15 दिवस कंटिन्यू फोनवर बोलत होतो. बोलूनच स्वभाव एकमेकांचे कळले. त्यानंतरच लग्न चांगलं होईल. पहिल्यांदा आमच्या दोघांचा एक नकार होता एकमेकांना. बरं. पण बोलल्या संभाषणानंतरच कळालं त्यांचा स्वभाव काय मला कळाला. माझा स्वभाव देखील त्यांना कळाला. पण काय काय वेळेस असं होतं की जर चुकीचा व्यक्ती असेल तर ते कसं शोधून काढणार तुम्ही फोनवरती बोलून. कळायला पाहिजे की हा खरं बोलतोय किंवा चुकीचं आहे. आता जरा लक्ष द्या, आता जरा लक्ष द्या. हा, एकत्र आल्यानंतर आपण मध्यस्थीला म्हणायचं नाही आता टाटा बाय बाय. मध्यस्थीकडनं आलेल्या जी माहिती आहे हा. मध्यस्थीने सांगितलं त्या मध्यस्थीनं खरंच सांगितलंय तुम्हाला कशावरून. हा, म्हणून काय करायचं, जे मध्यस्थी आहेत त्यांना म्हणायचं की बाबा ही मुलगी म्हटली की मी सकाळी उठून अभ्यासक्रम करते, जरा जाऊन बघा. हा मुलगा मला म्हटला की ह्या ठिकाणी कामाला जातो, जरा काय करा, जाऊन बघा की मुलगा त्या ठिकाणी कामाला आहे का नाही. तुम्ही स्वतः जायचं नाही, कोणाला तरी दुसऱ्याला पाठवायचं. हा, मग दुसरा कोणतरी. म्हणून म्हटलं मध्यस्थी संती अनुभव पाहिजे. काय म्हटलं मी, मध्यस्थी तुम्हाला ओळखता आला पाहिजे की बाबा हा खरंच माणूस काय कराय, देवभिरू आहे आणि अनुभवी आहे. तोपर्यंत काय नाही करायचं, पुढे जायचंच नाही. मग तो जर म्हणत असता हेच तर बाबा आम्हाला ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही काय मुलगा आणि मुलगी आमच्यासाठी शोधू नका. अहो कसं आहे, स्थळासाठी लोक आले तर त्या काळासाठी लोक चांगले कितीही वागतात आणि कसेही वागतात, त्या एक दिवसासाठी, एक दिवसामध्ये तुम्हाला आणि मला ती व्यक्ती कशी आहे कळत नाही. म्हणून काय करायचं, बाहेरून चौकशी करायची. नात्यात ओळख असते. हा, ओळख आहे ना, मग तो भाग वेगळा आहे ना. ओळख आहे तो भाग वेगळा. पण सांगायचं तात्पर्य हे की ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस तुम्ही काय करायचं की बाबा तुम्ही जर त्या व्यक्तीकडे डायरेक्ट गेला, मुलग्यानं डायरेक्ट मुलगीकडे, ती चांगलीच वागेल हो. मुलगी मुलगाकडे आली तो चांगलाच वागेल, अतिशय चांगला वागेल. पण तो तुमच्या संपर्कात नसला, ती तुमच्या संती नसेल तर ती कशी आहे हे कुणी बघायचं पडताळणी करून. मंडळीतल्या पाळकानं मंडळीनं जाऊन बघायचं, बाबा तू जाऊन बघ. तिला सांगायचं नाही, तिला सांगितलं की मग ती नटून थटून बसेल. म्हणून काय करायचं, न कळत त्यांना सांगायचं तू जाऊन बघा की हे पडताळणी करून बघा की ते व्यवस्थित आहे का. मुलग्याच्या बाबतीत पण तसंच. म्हणून काय म्हटलं की या ठिकाणी जेवढी पारदर्शकता असेल ना तेवढं चांगलं. ह्या ठिकाणी काय पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. म्हणून म्हटलं की जेवढं तुमच्यामध्ये पारदर्शकता असेल मध्यस्थीमध्ये, एकत्र येण्यामध्ये, तेवढं तुमच्या वैवाहिक जीवनासाठी चांगलं आहे. पारदर्शकता नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, लाल सिग्नल आहे, थांबलं पाहिजे. बर, आता खूप वेळेस देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की ज्यावेळेस हे एकत्र येतात ना त्यावेळेस ते काय करतात, जसं मी सांगितलं, जे नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ह्या ठिकाणी वेळ घ्यायचा. म्हणून ह्या ठिकाणी काय करायचं, वेळ घ्यायचा. बाबा चांगली पडताळणी करायची की तो व्यक्ती बरोबर आहे किंवा नाही. आता तुम्ही पाहिलं असेल की खूप वेळेस काय होतं की एक ते दोन गोष्टी विचारल्या जातात आणि लगेच काय केलं जातं, लग्न ठरवलं जातं. तसं न करता तुम्ही जसे आहात तसा तो व्यक्ती आहे का बघायचं. किंवा जर तो व्यक्ती चांगला असेल आणि तुम्ही तसे नसाल तर त्या व्यक्तीला सांगा की मला हे आवडतं, मला ते आवडत नाही. मला माहित नाही मी मागच्या वेळेस सांगितलं का नाहीये, एका स्थळाला पाहण्यासाठी, मुलगीला पाहण्यासाठी लोक आले आणि त्या मुलगीला बाकीचं जेवण येत होतं पण तिला भाकरी आवडत नसे बहुतेक बनवायला. सांगितलं उदाहरण तसं होतं का म्हणे, सगळ्यांसमोर ज्यांना भाकरी करून घ्यायची त्यांनी बाई लावून भाकरी लावून करून घ्यायची, असं बोलून चालत नाही. त्या ठिकाणी व्यवस्थित पडताळणी करायची की बाबा आपल्याला कोणता व्यक्ती पाहिजे आणि मग आपण काय करायचं, त्या ठिकाणी ते एकत्र येणार आहे.
एकत्र येणार आहेत म्हणजे काय करणार आहेत, पहिलं फोनवरती बोलतील, आज संपर्क साधू शकतो. पण जर फोनवरती बोलायचं नाही, ती मुलगी चर्चमध्ये आहे, मुलगा चर्चमध्ये आहे, आणि ते म्हटले की ठीक आहे एकत्र बसून बोला, तर एकत्र बसून कुठं बोलायचं, एकत्र कुठं बसायचं? हा, चर्चच्या आवारात. बरं, आणखी कुठं? सार्वजनिक ठिकाणी. आणखी कुठं? हा, घरी. बर, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मुलगा एका मुलगीवरती प्रेम करायचा, आणि त्या ठिकाणी वडिलांना तो भेटायला गेला की बाबा त्याचे आई वडील हिंदू, हा ऍडव्हेंटिस्ट. मग त्या ठिकाणी भेटायला गेल्यानंतर वडिलांना आता कसं सांगायचं की बाबा तुमच्या मुलगी संती मला प्रेम झाले वगैरे वगैरे. हा, हे नाही, एक युक्ती काढली, प्रार्थना करूया म्हटलं. प्रार्थना करायला दोघांनी हात जोडले, आणि जे काय ह्याला त्या वडिलांना सांगायचं हा प्रार्थनेतच बोलून मोकळा झाला. देवा मी हे त्यांना सांगणार आहे, देवा मी ते त्यांना सांगणार आहे, देवा असं तसं कृपा करून काय कर, मला मदत कर. मग आमीन म्हटल्यानंतर वडिलांना कळालं. वडील म्हटले काय? तो म्हटला की असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे. मग वडिलांनी आणि पूर्ण कुटुंबाने काय केली, पडताळणी केली, आणि मग वडील आणि तिचे आई वडिलांनी सगळ्यांनी सांगितलं की तू त्या मुलगीशी बोलू शकतोस, पण तिला कधीही घराच्या बाहेर नाहून बोलायचं नाही. जे काय बोलायचं आमच्या समोर बसा आणि आमच्या घरात येऊन बोला, बाहेर नाही फिरायचं. बरोबर सल्ला का चूक? का बरोबर? कारण चार चौघात त्यांची इज्जत पण जात नाही. नंतर समजा एखाद्या परत मुलामध्ये पण मुलगी बाहेर जाताना ते शेजारी पाजारी म्हणतात की त्याच्याबरोबर फिरते. लग्न झाल्यावर ती गोष्ट वेगळी. बर, ठीक आहे. बरं, आणखी काय? ते दुसऱ्यांचा दृष्टिकोन झाला. बरं, आणखी काय? मग ते आई वडिलांनी सांगतील. बरं, ते दुसऱ्यांचा दृष्टिकोन झाला म्हणजे काय, इतर कसे विचार करतील. बरं, आणखी काय? विचारापासून पण ते घटक ज्या गोष्टी हा, कारण की ते वय कसं असतं, फार आकर्षण असतं एकमेकांसाठी, म्हणून त्या ठिकाणी फार दक्षता बाळगावी लागते. म्हणून तो देवभिरू वडील म्हणाला की जे काय बोलायचं आमच्या घरात येऊन बोलायचं, बाहेर जाऊन बोलायचं नाही. चांगली गोष्ट आहे ना. त्या ठिकाणी भीती पण राहील की बाबा कोण आहे आपल्या समोर, आई वडील, किंवा घरामध्ये कोण आहेत, आई वडील. या महत्वाच्या गोष्टी आहेत. नाहीतर मी खूप लोक बघितलेत असे बोलत बसलेले असतात, मग वेगळ्याच गोष्टीकडे वळण जातं, आणि मग त्यांच्यात भांडणं होतात, मग ते रडारडी, आणि मग ते नंतर ते दिसत पण नाहीत त्या ठिकाणी. चुकीच आहे. म्हणून एकत्र येणं म्हणजे थोडक्यात तुमचं लग्न झालंय असं नाही. एकत्र फक्त कशासाठी, की बाबा हा मुलगा माझ्यासाठी योग्य आहे का ही पडताळणी, ही मुलगी माझ्यासाठी योग्य आहे का ही पडताळणी करण्यासाठी. बाकीचं काय, एकत्र फिरायचं नाही. एकत्र कुठं बसायचं नाही ज्या ठिकाणी तुम्ही दोघेच एकटे आहात. नाही, इथपर्यंत तुम्ही पायरी व्यवस्थित पार पाडली याचा अर्थ नाही आहे की इथं पण पायरी व्यवस्थित पार पाडाल. नाही, इथं चुका होऊ शकतात. सैतान प्रत्येक पायरीमध्ये कार्य करतो. काय करतो सैतान? इथं नाही सापडला ना, इथं बघूया. इथं नाही सापडलं ना, इथं बघायचं. कमीत कमी इथं तर सापडेल. मध्यस्थी तर चुकीचे पाठवतो मी त्यांना. मग सैतान काय करतो, इथं नाही ना, आता एकत्रच आलेत, आता बघू. काय करतो सैतान? तशा प्रकारचे मोह टाकतो. पण सर्वांचं लक्ष आहे, शेवटचा मुद्दा, देवाच्या वचनानुसार पायऱ्या काय आहेत? 1 2 3 4 5 6, मग एकत्र येतात. बरोबर. पण जगामध्ये पायरी काय? डायरेक्ट कुठं एकत्र यायचा प्रश्न मिळतो. इथं काय नाही, इथं काय नाही, इथं काय नाही, इथं काय नाही, इथं काय. मग इथून कुठे यायचं? आई वडिलांकडे यायचं. कळलं का? इथून कुठे यायचं? मग आई वडिलांकडे यायचं. मग इथून कुठे यायचं? इकडे यायचं. हा, वेळ बरोबर आहे का? मग इथून कुठे यायचं? तयारी करायला लागायचं. हा कोणाचा मार्ग आहे? कळाला का फरक?
कॉलेज, नोकरीच्या ठिकाणी डायरेक्ट. कोणीतरी मला सांगितलं, जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल आणि देवाची इच्छा असेल की ती व्यक्ती तुम्हाला मिळावी, तुम्ही वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीला जाऊन न सांगता मध्यस्थद्वारे त्या व्यक्तीला सांगा. त्या ठिकाणी सुरक्षितता असते, त्या ठिकाणी भीती असते, त्या ठिकाणी आदर असतो. आणि म्हणून मध्यस्थी फार गरजेचे असतात. कोणतीही व्यक्ती असू दे, त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन बोलायचं नाही. जर आपण त्या व्यक्तीचं अंतःकरण जिंकत आहेत, मुलगा आहे, ती मुलगी कॉलेजमध्ये आहे किंवा नोकरी करत आहे, डायरेक्ट इथं मधलं आदलं काहीच नाही, डायरेक्ट इथं जाऊन डायरेक्ट विचारपूस करतो, बोलतो. आणि ती मुलगी पण, तिला पण काय माहित नसतं, ती पण होय म्हणते. घरातल्यांना काय माहित नसतं की काय चाललंय काय नाही. ते दोघं कोणती आज्ञा मोडतात तेवढं सांगा, आज आपण थांबूया. कोणती आज्ञा ते दोघं मोडतायत? आई वडिलांचा मान राख म्हणजे कसा मान राखला नाही? नाही, ते लग्नाचा विचार नाही करत, एकत्र आहेत, प्रेम करतायत. लग्नापर्यंत ते पोहोचलेले नाही. कोणती आज्ञा त्यांनी मोडली? तुम्हाला आश्चर्य वाटेल कोणती आज्ञा मोडली ते सांगितल्यावर. हा, पहिली आज्ञा कशी मोडली त्यांनी? पहिली आज्ञा सांगा जरा. नाही, तो मुलगा म्हटला की मला माहिती आहे ही मुलगी बरोबर आहे, ही एलेन जी व्हाईट बायबल सगळं व्यवस्थित पाळते, डायरेक्ट. अहो, एकत्र येणं म्हणजे फक्त बोलत आहे. हा, कोणती आज्ञा मोडली? एक विशिष्ट आज्ञा. तशा एक आज्ञा मोडली की 10च्या 10 मोडल्यासारख्या आहेत हे आपल्याला माहित आहे, पण विशिष्ट करून कोणती आज्ञा? दहावी आज्ञा काय आहे? लोक धरू नको. हा, बर, म्हणजे थोडक्यात काय, 10वी तर आज्ञा आहेच. वडिलांवरती म्हणजे त्या लेकरावरती, मुलगी असू दे मुलगा असू दे, त्यांच्यावरचा पहिला अधिकार कोणाचा आहे? आई वडिलांचा आहे. का तो मुलग्याचा आणि मुलगीचा? नाही, आई वडिलांचा अधिकार आहे. बरोबर. मग ज्याचा अधिकार आहे त्याला जाऊन पहिलं विचारलं पाहिजे. बरोबर का चूक? बरोबर. दुसरी आज्ञा जी महत्वाची मोडली ती कोणती माहिती आहे का? चोरी करू नको. कशी चोरी होते? ती मुलगी जी आहे ती आई वडिलांची आहे, तिचं प्रेम जे आहे ते पहिलं कोणावरती आहे? आई वडिलांवरती आहे. ती प्रेम ते घेऊन कोणाला देते? मुलगीला देते. किंवा मुलगा त्याचं प्रेम आई वडिलांवरती आहे ते घेऊन कोणाला देतोय? मुलगीला देतोय. म्हणून ते कोणती आज्ञा मोडतायत? चोरी करू नको ही आज्ञा मोडतायत. ते चोरतायत एकमेकांचं प्रेम, म्हणून ते बरोबर नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की जर तुम्हाला वाटतं की ती मुलगी किंवा तो मुलगा तुमच्या आई वडिलांना आवडणार नाही, प्रश्न तिथंच मिटवायचा, पुढं वाटचाल करायची नाही. मी वाचतो या ठिकाणी काय लिहिलंय, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आई वडिलांना तो मुलगा किंवा ती मुलगी बरोबर नाही, तुमच्या आई वडिलांसाठी तो मुलगा किंवा ती मुलगी बरोबर नाही, तर प्रश्न तिथंच मिटवायचा, पुढं वाटचाल करायची. आता हे निर्णय कोण घेतील का? प्रेम झाल्यावर. म्हणून ही सगळी तयारी. आध्यात्मिक असेल तर निर्णय घेईल, आध्यात्मिक असेल तर एकत्र जरी आले आणि त्यांना वाटलं की नाही बाबा आपण एकामेकासाठी चांगले नाही, प्रश्न मिटला, पुढं वाटचाल करायची. सखोल आहे अभ्यास, पण महत्वाचा आहे.
इथं पोहोचल्याचा अर्थ असा नाही की तो मुलगा आणि ती मुलगी तुमच्यासाठी योग्य आहे. कळालं का? आता ह्या ठिकाणी तुम्ही पडताळणी कशी करायची याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी शिकणार आहोत. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो. पवित्र पवित्र आकाश पृथ्वीच्या निर्माता त्या जिवंत परमेश्वर देव बाप्पा, या सायंकाळच्या वेळी बाप्पा तू मला प्रार्थनेची संधी दिली, त्याबद्दल तुझ्या नावाला गौरव स्तुती करते प्रभू परमेश्वरा. होय प्रभू राजा, सर्व काही आम्हाला तू देतोस, आमची काळजी घेतो प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद देते, स्तुती गौरव करते परमेश्वरा. होय प्रभू राजा, या कृपावर तू आपला विपुलतेचा असा आशीर्वाद पाठव बाप्पा. ज्या विनंत्या प्रार्थनेसाठी आलेल्या आहेत बाप्पा, सर्वांच्या विनंत्या बाप्पा तू मान्य कर. सर्वांना देवा तू सहाय्य आणि मदत कर. जे ब्रदर आता नवीनच या चर्चमध्ये आलेले आहेत बाप्पा, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करते बाप्पा. त्यांना तू देवा तुझ्या सान्निध्यात घेण्यास सहाय्य आणि मार्गदर्शन कर बाप्पा. होय प्रभू राजा, आम्ही प्रत्येकाने बाप्पा तुला भिवून वागावं आणि तुझी स्तुती आराधना करण्यास तत्पर राहावं असं तू कर बाप्पा. होय प्रभू राजा, आज मी प्रार्थना करते परमेश्वरा, जे काय आम्ही विवाहाबद्दल शिकत आहोत बाप्पा, ते प्रत्येकाला समजणं मन अंतकरण दे प्रभू परमेश्वरा. होय प्रभू राजा, प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन करणारा जिवंत परमेश्वर तू बाप आहेस बाप्पा. प्रार्थना करते बाप्पा सर्वांसाठी, जे आजारी आहेत त्यांचा आजार तू बरा कर बाप्पा. ज्या ताईच्या सासूच्या गुडघ्यामध्ये जो त्यांना त्रास आहे बाप्पा, तो आपल्या दैवी हाताचा स्पर्श कर बाप्पा आणि त्यांना देखील तू बरं कर. आणि ज्या मुलांचे वाढदिवस आहेत बाप्पा, त्या लेकरांना देखील देवा तुझ्या सानिध्यात घे, त्यांची वाढ तुझ्या आरोग्यात सद्भयात कर बाप्पा. आणि खरोखर बाप्पा त्या लेकरांना तू आशीर्वादित कर. सर्व विनंत्या प्रार्थना तुझ्या चरणी करते म्हणून तू ऐक बाप्पा. ही लहान प्रार्थना तुझ्या चरणी करते म्हणून तो आहे. आमीन.